परिषदेकरता काल मतदान संपन्न झालं आणि मतदानासाठी वापरण्यात आलेल्या सगळ्या मशीन्स आदर्श शाळेच्या इमारतीच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। सीसीटीव्ही पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। जवळजवळ 18 दिवस ही मशीन्स या बंदोबस्तात राहणार आहेत। त्यानंतर मतमोजणीच्या दिवशी ती मशीन्स बाहेर काढली जातील। दरम्यान या 18 दिवसांच्या काळामध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते प्रतिनिधी या ठिकाणी पहारा देणार आहेत। स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणाहून आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा अनंत। बदलापूर नगर परिषदेसाठी कालच मतदान पार पडलं आणि ज्या मशीन होत्या सगळ्या मशीन ज्या एकूण मशीन आहेत 619 त्या या बदलापूरच्या आदर्श विद्यालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तात या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आतमधल्या स्ट्रॉंग रूम मध्ये जवळजवळ चार असे 8 सीसीटीव्ही आहेत आणि बाहेर 2 सीसीटीव्ही असे तब्बल 12 सीसीटीव्ही आहेत आणि त्याच्या देखरेखीखाली या ठिकाणी या सगळ्या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत। SRPF ची सगळं प्लाटून असणार आहे पोलिसांचं। त्याचबरोबर 18 पोलीस शिफ्ट वाईज या ठिकाणी काम करणार आहेत आणि जवळजवळ 18 दिवस सीसीटीव्हीच्या निगराणीखाली देखरेखीखाली या सगळ्या मशीन असणार आहेत। विशेष म्हणजे विविध पक्षाचे कार्यकर्ते त्यांना शंका असल्यामुळे ते देखील या ठिकाणी पहारा देणार आहेत। मात्र सध्या तरी असा कोणताही पक्षाचा प्रतिनिधी दिसत नाहीये। मात्र आदर्श शाळेच्या याच पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर या सगळ्या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत। 21 तारखेला मतमोजणी होईल आणि त्या दिवशी या सगळ्या मशीन बाहेर काढल्या जातील आणि मतमोजणीला सुरुवात होईल। मात्र 18 दिवस पोलिसांच्या आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली या मशीन असणार आहेत। गणेश मंजुळा अनंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि कळमनुरीमध्ये 2 नगर परिषदांकरता मतदान प्रक्रिया पार पडली। हिंगोली नगर परिषदेकरता पार पडलेल्या मतदान यंत्र ठेवण्याकरता शहरातील नगर परिषदेच्या कल्याण मंडप इमारतीमध्ये स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे। या स्ट्रॉंग रूमच्या मधल्या बाजूने पोलीस 24 तास तैनात करण्यात आलेत। इमारतीच्या सगळ्या बाजूने सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत। हिंगोली नगर परिषदेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या ईव्हीएम मशीन या हिंगोली शहरातील कल्याण मंडपम या इमारतीच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत। दुसऱ्या मजल्यावरती जे आहे ते ही स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे आणि या स्ट्रॉंग रूमला आपण जर पाहिलं तर बाह्य बाजूने इथे सर्वच बाजूने जे आहे ते अशा प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी जी आहे ते प्रशासनाने, निवडणूक विभागाने, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने घेतली। आपण बघतोय की इथं कडेकोट जो आहे तो पोलीस बंदोबस्त आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच आतल्या बाजूला जो आहे तो स्ट्रॉंग रूम मध्ये SRPF चे जवान तैनात आहेत। त्याचबरोबर बाह्य बाजूला अशा प्रकारे बंदूकधारी पोलीस जे आहेत ते या स्ट्रॉंग रूमच्या मुख्य गेटवरतीच आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले जे इंचार्ज आहेत ते आहेत। सर, मला सांगा, आतल्या बाजूनं कुठले पोलीस तैनात आहेत, बाहेर कुठले आहेत, कसा बंदोबस्त आहे? प्रथम नमस्कार। याच्यामध्ये पोलीस अधीक्षक साहेबांनी जे आत जे स्ट्रॉंग रूम आहे त्याच्यामध्ये जे मतपेट्या आहेत कालच सील करून प्रॉपरली त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या आतमध्ये संरक्षणाकरता ते जे SRPFचं की जे अलर्ट राहते ते एक प्लाटून त्याच्यावर सुद्धा त्यांचेच अधिकारी SRPFचे सब इन्स्पेक्टर किंवा PI दर्जाचे वरती पण आहेत आणि जे खाली बंदोबस्त आहे आमच्या स्थानिक जिल्हा पोलिसांचा तिथे PI आणि 1 किंवा 2 अधिकारी, डेला 15 लोक आहेत, 1 अधिकारी, एक सेकंड अधिकारी आणि नाईटला सुद्धा 1 PI दर्जाचा अधिकारी, 1 सेकंड अधिकारी आणि 15 कर्मचारी असे स्ट्रिक्टली त्यांना शिफ्ट वाईज बंदोबस्त लावण्यात आलेला आहे की जेणेकरून काही घटना होऊ नये एवढी सतर्कता आणि वेळोवेळी वरिष्ठाच्या सुद्धा भेटी इथं होत आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर अशा प्रकारे जो आहे तो वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर डे आणि नाईट असे मिळून जे आहेत ते 30 कर्मचारी अधिकारी अशी इथं बंदोबस्त लावण्यात आले आहे आणि ही स्ट्रॉंग रूम जी आहे ती पोलिसांना सर्वांना जे आहे ते आणखी 18 दिवस सांभाळावे लागणार आहे। 18 दिवसानंतर जे आहे तो या निकालाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। कोल्हापुरामध्ये 13 नगर परिषदेतील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम्स मध्ये ठेवण्यात आलेली आहेत। स्ट्रॉंग रूम बाहेर सीसीटीव्ही सुद्धा आहेत आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पण। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार होता, मात्र याची तयारी प्रशासनाने केली होती। या सगळ्या तयारीवरती आता पाणी फिरल्याचं पाहायला मिळते। निवडणूक आयोगानं ही
मतमोजणी आहे ती सध्या 21 डिसेंबरला आहे ते जाहीर केलेलं आहे. त्यामुळे हे सगळं साहित्य आता हे सगळे कर्मचारी काढताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आज होणाऱ्या या मतमोजणीच्या तयारीसाठीची जय्यत तयारी अशी प्रशासनाने केली होती आणि त्यासाठीची यंत्रणा आहे ती सगळ्या या परिसरामध्ये लावण्यात आली होती. मात्र ही आता सगळी यंत्रणा काढून घेऊन जाताना हे कर्मचारी आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी पाहायला गेलं तर कागल नगर परिषदेच्या निवडणुकीची आहे ते मतमोजणी या ठिकाणी होणार होती आणि याच ठिकाणी काल पाहायला गेलं तरी EVM मशीनचं वाटपसुद्धा परवा दिवशी या ठिकाणी झालं होतं आणि त्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये आहे ते EVM आता सुरक्षित आतमध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी पाहायला गेलं तर मतमोजणीची तयारीसुद्धा याच हॉलमध्ये आहे ते खाली करण्यात आले होते आणि त्याचीही दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मतमोजणी केंद्रसुद्धा आहे ते सुसज्ज असं प्रशासनानं ठेवलं होतं. मात्र या सगळ्या तयारीवरती आता पाणी फिरल्याचं पाहायला मिळते. 21 तारखेपर्यंत ही सगळी यंत्रणा आता ठप्प राहणार आहे आणि त्यामुळे हे लावलेले स्पीकर असू देत किंवा इतर साहित्य आहे ते सध्या काढायला सुरुवात झाल्याचं प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी दिसून येते आणि या सगळ्या तयारीवरती सध्या पाणी फिरल्याचं आहे ते आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कागल. तर कराड नगरपालिकेकरता 74 मतदान केंद्रांवर 69.89% मतदान झालं. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल इथं EVM मशीन स्ट्रॉंगरूममध्ये ठेवली गेलेली आहेत. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. या सगळ्याविषयी विशाल पाटील आपल्याला अधिक माहिती देत आहेत. साताऱ्यातील संवेदनशील शहर म्हणजे कराड. या शहरातील कराड नगरपालिकेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. मात्र त्यानंतर नागपूर खंडपीठाने 21 डिसेंबरलाच हा निकाल लागणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता आपण जे आहोत ते म्हणजे यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी आहोत आणि ही स्ट्रॉंग रूम आहे ज्या ठिकाणी मतदान केंद्र पूर्णपणे सील करून ठेवण्यात आलेले आहे आणि हा आपण पोलीस बंदोबस्त पाहतोय. या ठिकाणाहून कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये जाता येत नाहीये पूर्व परवानगीशिवाय. या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे आणि हा बंदोबस्त पुढील 15 ते 16 दिवस असा ठेवला जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत या स्ट्रॉंग रूमची जबाबदारी ज्या पोलिसांवरती आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत तारू साहेब. साहेब, काय सांगाल कशा पद्धतीने इथे बंदोबस्त आहे? कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे स्ट्रॉंग रूम निर्माण केलेले आहे. स्ट्रॉंग रूम मध्ये मतपेट्या सुरक्षितपणे ठेवलेल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस विभाग यांच्या देखरेखीखाली सदरचा बंदोबस्त आम्ही करत आहोत. सदर बंदोबस्त करता इनर साईडला SRPचे जवान आणि त्यांचे अधिकारी आहेत. तसेच आउटर साईडला पोलीस प्रशासन आहे. येथे चोख आणि पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोषी साहेब, DYSP राजश्री पाटील साहेब व कराड शहर पोलीस स्टेशनचे वपोनी श्री तहसीलदार साहेब यांच्या देखरेखीखाली आणि सूचनेप्रमाणे आम्ही सर्वजण बंदोबस्त करत आहोत. सदरचा बंदोबस्त 21 तारखेपर्यंत चोख दिवस रात्र 24 तास ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये कुठलीही हायगाई केलेली नाही आणि संपूर्णपणे सुरक्षित असा बंदोबस्त आहे. निश्चिंत असं आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं की हा बंदोबस्त पूर्णपणे 24 तास असाच 21 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. त्यामुळे या स्ट्रॉंग रूमची जबाबदारी कराड शहर पोलीस असेल त्या सोबत जे SRP आहे, त्यानंतर कराड नगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासह नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांवर असल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा. रायगडच्या 10 नगरपालिका निवडणुकांची मतदान प्रक्रिया काल पार पडली आणि मतदान केंद्रावरून मतदान पेट्या ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत त्या सगळ्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. स्ट्रॉंग रूम परिसरातून आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव. काल रायगड जिल्ह्यात 10 नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. मतदान झालेलं आहे. संध्याकाळी 8 ते 8:30 नंतर ज्या मतदान पेटे जे आहेत त्या नगरपालिकेत 3ऱ्या मजल्यावर महाडच्या नगरपालिकेत ठेवण्यात आलेल्या आहेत. 2 स्टोर रूम आहेत, त्या ठिकाणी सील बंद मतदान पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेले आहेत. कालच्या ह्या प्रकारानंतर पोलीस राखीव दल या ठिकाणी हे जे पोलीस आहेत त्या ठिकाणी पहारा करतायत. 21 डिसेंबर पर्यंत ह्या मतपेटी ह्या ठिकाणी असणार आहेत. आपल्या सोबत पोलीस अधिकारी आहेत, त्यांना विचारूया मतदान पेटी ह्या ठिकाणी किती वाजता आणल्या, किती पोलीस बंदोबस्त आहे?
इथे मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आणलेल्या आहेत पेट्या. तिथं सीलबंद करण्यात आल्या तिसऱ्या मजल्यावर नगरपालिका महाड आणि इथे 2 प्रकारचे सुरक्षा यंत्रणा तैनात केलेले आहे. आतमध्ये SRPचा गार्ड आहे आणि बाहेर आपल्या स्थानिक पोलीस गार्ड आहे नेमलेले आहे. गार्ड नंतर इन्चार्ज 2 अधिकारी नेमलेले आहेत. असं स्ट्रॉंग बंदोबस्त इथे नेमण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. खरंच या ठिकाणी कालच्या प्रकारानंतर इथे कोणी येऊ नये, अनुचित प्रकार घडू नये असं अधिकारी सांगतात आणि फुल बंदोबस्तात ह्या मतपेटी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 नगरपंचायत आणि 4 नगरपरिषदांची निवडणूक पार पडली. मतमोजणी 21 तारखेला होणार आहे, त्यामुळे तेव्हापर्यंत मतदान यंत्र ही सांभाळायची आहेत. ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूम्समध्ये ठेवण्यात आली आहेत. पोलिसांचा कडक बंदोबस्तही असणार आहे. अधिक माहिती राजेश जाधव यांच्याकडून. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल 3 नगरपंचायत आणि 4 नगरपरिषद यांची निवडणूक झाली. खरं तर काल निवडणूक झाल्यानंतर आज मतमोजणीचा कार्यक्रम होता. संपूर्ण रत्नागिरीमध्ये ही मतमोजणी होणार होती. मात्र खंडपीठाने निर्णय दिल्याप्रमाणे या सर्व नगरपंचायत आणि नगरपरिषदांची जी मतमोजणी आहे ती येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. मात्र आज 3 तारीख ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये ज्या मतपेट्या आहेत म्हणजे EVM मशीन आहेत ते ठेवणार कुठे हा प्रश्न होता आणि त्या आता स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. मी आता आहे चिपळूणमधील युनायटेड हायस्कूल इथे आणि माझे जर तुम्ही मागे पाहाल तर इथे स्ट्रॉंग रूममध्ये संपूर्ण ह्या ज्या EVM मशीन आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जे महसूल खातं आहे किंवा मग जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तेही चोख आपलं कर्तव्य बजावताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर पोलीस, कारण आता आज 3 तारीख आहे आणि 3 ते 21 तारखेपर्यंत पोलिसांना रात्रंदिवस जागता पहारा ठेवावा लागणार आहेत. थोडं काय तर डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे, कारण ही जी निवडणूक आहे ती फार चुरशीची होती आणि ही खरी निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे कुठेतरी ह्या निवडणुकीला फार मोठं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी दापोली नगरपंचायत आहे ती वगळता संपूर्ण जिल्ह्यामध्ये नगरपंचायत आणि जिल्हा परिषद नगरपरिषद अशा निवडणुका होत्या आणि ह्या पूर्णपणे 1-2 ठिकाणी किरकोळ वाद वगळता संपूर्ण ही निवडणूक आहे ती व्यवस्थित पार पडलेली आहे. पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे आणि ह्या स्ट्रॉंग रूमच्या खाली SRPF आणि स्थानिक पोलीस यांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशासन अलर्ट मोडला आहे किंवा मग पोलीस किंवा SRPF आहे ते अलर्ट मोडलं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.